डिसेंबरच्या 20व्या आणि आठवड्यातील पहिल्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते। आजचा दिवस हा अनेक घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्यांचा दिवस ठरतोय। एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि तो तिढा सोडवायला बोलवलेली सर्वपक्षीय बैठक आहे, तर दुसरीकडे आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आज संपन्न झालेली शिवशक्ती परिक्रमा। सक्रिय राजकारणातून 2 महिने ब्रेक घेतल्यानंतर या परिक्रमेच्या माध्यमातून पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत। 5000 किलोमीटर, 8 दिवस म्हणजे आठवडाभर त्या जागोजागी देवदर्शन करत होत्या आणि कार्यकर्त्यांना भेटत होत्या। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर असे जिल्हे फिरत या यात्रेची आज परळीत सांगता झाली। जिथे जातील तिथे कार्यकर्त्यांची गर्दी आणि जंगी स्वागत हे ठरलेलं। कुठे 150 किलोचा हार तर कुठे 700 किलोचा हार, ढोल ताशे डीजे असं चित्र दिसत होतं। पंकजा यांनीही परिक्रमेत वेगवेगळ्या भूमिका निभावल्या। कधी त्यांनी आदिवासी पाड्यावर जेवणाचा आस्वाद घेतला, तर कधी चुलीवर भाकरी थापल्या। काल हिंगोलीत औंढा नागनाथाचं दर्शन घेतलं। त्यानंतर कार्यकर्त्यांसाठी त्या स्वतः वाढपी सुद्धा बनल्या। या परिक्रमेच्या माध्यमातून आपल्यावर राज्यात कोणतीही जबाबदारी टाकलेली नाही हे त्या सतत अधोरेखित करत होत्या। या शिवशक्ती परिक्रमेचं फलित, आगामी राजकारणातील आव्हानं यावर आम्ही 0 आवरमध्ये संवाद साधला, तो आपल्याला पाहायचा आहेच। पण त्याआधी याच विषयावर आम्ही विचारलेला आजचा प्रश्न पाहूयात। जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, प्रीतम मुंडेंना हटवून बीड लोकसभा लढणार नाहीत असं जे पंकजा मुंडेंना आज वक्तव्य केलं, या वक्तव्याचा अर्थ काय? 4 पर्याय होते तुमच्या समोर। हा त्यांचा भाजपाला इशारा होता का? परळीतूनच लढणार हे त्या सांगत होत्या का? नाराजी त्यांची कायम आहे हे दर्शवत होतं का? की वरील सर्व म्हणजे या तिन्ही गोष्टी त्यांना सांगायच्या होत्या का? या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया, तुमचा कौल आपण थोड्या वेळात पाहणार आहोत। तसंच स्वतः पंकजा मुंडे या सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। पंकजा मुंडे आणि त्यांचं राजकारण जर बोलायचं असेल तर धनंजय मुंडे यांचं नाव येणारच। ही सगळी समीकरणं समजून घेण्याआधी बीड परळीतील बेसिक राजकारण ही समजून घेऊयात 0 आवरच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। मी जे सहन केलंय, मला नाही वाटत जे म्हणजे फक्त राजकारण सहन नाही केलं। मी जीवनातले जेवढे दुःख असतील ना ते लिहा एका डायरी, आणि जर मी भोगले नसेल ना तर मला काढून टाका समाजातून बाहेर। महिनाभरापूर्वी राज्यात शिंदे फडणवीस सरकारमध्ये अचानक राष्ट्रवादी काँग्रेसची एंट्री झाली। धनंजय मुंडे कृषी मंत्री बनले आणि परळीची जागा पुन्हा चर्चेत आली। अगर मुझे नजरअंदाज करना है तो शिद्दत से करो, नजर मिल गई तो अंदाज बदल जाएंगे। महायुतीत परळीची जागा राष्ट्रवादीकडे राहणार की भाजपाकडे हा प्रश्न विचारला जाऊ लागला। पंकजांना परळी विधानसभेऐवजी प्रीतम मुंडेंच्या जागी बीड लोकसभा लढण्याची ऑफर असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या। कोणाला त्याच्या जागेवर मी बसणार नाही, भले मग ती माझी नाही नसेल। प्रीतम 10 वर्ष खासदार राहिलेल्या, एकदम तुला घरी बसून मी करावं असा निर्णय मी घेऊ शकत नाही, ते दुसरं कोणी घेऊ शकत नाही। अशी चर्चा, असा वाद नवा नाही। गेली 10 ते 12 वर्ष पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावामधील संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिला। 2009 साली नवीनच बनलेल्या परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक याचं तत्कालिक कारण ठरली। परळीसाठी गोपीनाथ मुंडेंनी राजकीय वारसदार मानल्या जाणाऱ्या पुतण्या धनंजय ऐवजी मुलगी पंकजाच्या पारड्यात आपलं वजन टाकलं। पंकजा मुंडे सहज विजयी झाल्या, पण काका पुतण्यातील दरी वाढत गेली।
नाराज धनंजय मुंडेंनी पुढे 2-3 वर्षातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विधान परिषदेत एंट्री केली. तेव्हापासून आधी काका पुतण्या आणि नंतर बहीण भावातील धुसफूस वाढतच गेली. आम्हाला पंचायत समिती जिंकायची, आम्हाला जिल्हा परिषद जिंकायची, खासदारकीचा प्रश्नच नाही, आम्हाला आमदारकी सुद्धा मोठ्या मताधिक्याने जिंकायची. कारण ही परळी ही देशाचं नेतृत्व केली, ही परळी राज्याचं नेतृत्व करत होती. या परळीला नेतृत्वहीन ठेवून आम्हाला बघितलंय की परळीचे काय अडचण निर्माण झाली. बहीण भाऊ म्हणून नातं राहिलंच नाही ना. आम्ही राजकारणामध्ये एकमेकाचे वैरी आहोत. नातं संबंध हे अगोदर होतो, नात्यातून राजकारणामध्ये वैर निर्माण झालं. 2014 साली गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात झालेली निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. परळीतून पंकजा मुंडेंच्या विरोधात राष्ट्रवादीनं धनंजय मुंडेंना तिकीट दिलं होतं. मोदी लाट, सहानुभूतीची लाट आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावाची जादू यामुळे पंकजांनी धनंजय मुंडेंना जवळपास 26,000 मतांनी हरवलं. तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूं मैं, मगर फैसला मैदान में होगा. मरता कौन है. अगदीच अनपेक्षित तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस त्यावेळी धनंजयची रिक्त जागा भरत मुंडे भगिनींचे भाऊ आणि गोपीनाथ मुंडेंचे शागिर्द म्हणून पुढे आले. परळी आणि समाज पंकजा मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असं चित्र उभं राहिलं. मात्र त्यानंतर पराभवाच्या धक्क्यातून सावरत धनंजय मुंडेंनी 5 वर्ष प्रचंड मेहनत घेतली, माणसं जोडली, चुका सुधारल्या, गाफील न राहता काटेकोर नियोजन केलं. त्याचं फळ म्हणजे 2019 साली 30,000 पेक्षा जास्त मतांनी पंकजांना हरवत धनंजय मुंडेंनी परळी जिंकली. इथे निष्क्रिय नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाचा पराभव म्हणजेच भाजप, सेना, रिपाई, त्या ठिकाणी रासप, काँग्रेस, फुटीर काँग्रेस हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव करण्यासाठी एकत्र आले होते. 2014 ते 2019 या काळात आणखी एक मोठा बदल झाला. देवेंद्र फडणवीस भाजपात सर्व शक्तिमान झाले आणि पंकजांच्या काही वक्तव्यांमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यामुळेच की काय पण धनंजय मुंडेंच्या आणि फडणवीसांच्या जुन्या मैत्रीला परत एकदा उजाळा मिळत गेला. गेली काही वर्ष पंकजा मुंडे पक्षात आणि राज्याच्या राजकारणात आपलं स्थान शोधतायत. त्या नाराज असल्याच्या बातम्याही येत राहतात. नुकताच त्यांनी 2 महिन्यांचा ब्रेक सुद्धा घेतला. हा ब्रेक राष्ट्रवादी आणि पर्यायानं धनंजय मुंडेंचं भाजपबरोबर येण्याच्या वेळेशी जुळला. ही मधली ओळ नाकारता येत नाही. आता शिवशक्ती परिक्रमेच्या माध्यमातून त्यांनी शक्ती प्रदर्शन केल्याचंही बोललं जातंय. त्याचा फायदा त्यांना परळीचं तिकीट मिळण्यात होईल का, की त्याऐवजी बीड लोकसभेतून दिल्ली जवळ करणं त्यांच्यासाठी जास्त फायद्याचं आहे, हे त्यांना कन्व्हिन्स करण्यात पक्षाला यश येईल हे लवकरच कळेल. 0 अवरसाठी ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. राष्ट्रवादी आणि पर्यायानं धनंजय मुंडे हे थेट आपल्याच हक्काच्या पक्षासोबत सत्तेत सहभागी झालेत म्हटल्यावर पंकजासाठी बऱ्याच गोष्टी बदलल्या. विरोधात असलेले धनंजय मुंडे हे तर आता थेट तिकिटाच्या स्पर्धेत बाजूलाच येऊन उभे राहिले आहेत. त्यात ते सिटिंग आमदार आहेत, म्हणजे तिकिटावर त्यांचा पहिला दावा असेल हे सामान्य राजकीय लॉजिक सांगतं. याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहात ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आमचा प्रश्न होता, प्रीतम मुंडेंना हटवून बीड लोकसभा लढणार नाही, पंकजा मुंडेंच्या या वक्तव्याचा अर्थ काय? उज्ज्वल कुमार मस्के यांना ट्विटरवरून म्हटलंय, यावरून हे स्पष्ट होते की पंकजा मुंडे केंद्रात जाण्याऐवजी राज्यात राहू इच्छितात. फेसबुकवरून निशिकांत सुर्वे, मुंडे बंधू भगिनी सोडून तिसऱ्याच उमेदवाराला लोक निवडून देतील, दोघांनाही घरी बसवतील. फेसबुकवरूनच अभिजित शेळके, भाजपमधील लोकच ताईला पराभूत करतील हे नक्की. किरण बोरकर, फेसबुकवरून अजितदादा आणि फडणवीस यांची युती आहे, धनंजय मुंडे दादांचे कार्यकर्ते आहेत, मग जागा धनंजय मुंडे यांच्या वाट्याला येणार, एक फोन आला की ताईंना खाली बसायला लागणार.
फेसबुकवरून नारायण 95, भाजप तुमचा खडसे करेल. फेसबुकवरूनच सचिन सांगळे, योगेश भोसले यांचं म्हणणं होतं की जेवढे वरील पर्याय आहेत त्या सर्वांशी ते सर्व आहेत. गजानन बोरकर फेसबुकवरून पंकजा मुंडेंनी हा भाजपला येणाऱ्या भूकंपाचा इशारा दिला आहे. गणेश चकने फेसबुकवरून ताई बिनधास्त लढा तुम्ही, आधीच भाजपनं खूप घाव केलेत. समस्त ओबीसी समाज, उपेक्षित वंचित गोरगरीब जनता आपल्या पाठीशी आहे, आता मागे हटायचं नाही. या सर्व विषयावर आम्ही पंकजा मुंडे यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. परिक्रमेत जसं त्या बोलत होत्या त्याचप्रमाणे त्यांनी 0 आवरच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. जाऊया गेस्ट सेंटरमध्ये. पंकजाताई, आपलं स्वागत आहे. एबीपी माझाचा हा नवा कोरा शो आहे 0 आवर. आपण जॉईन झालात, खूप खूप धन्यवाद. आजचं आपलं जे वक्तव्य आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न पहिला मी विचारते. प्रीतम मुंडे यांच्या राजकारणावर कुठेतरी पाय देऊन तुम्ही राजकारण करणार नाही, नक्की याचा अर्थ काय? मुळामध्ये मी कधीच कोणाच्याही राजकारणावर पाय देऊन स्वतःला उभं केलं नाही किंवा काहीतरी स्वतःला मिळवण्यासाठी आपण इतके वर्षानुवर्ष जे आपले विश्वास आहे, जे आपले आयडिओलॉजीज आहे ते बाजूला नाही ठेवले. प्रीतम 10 वर्ष खासदार आहे. लोक मला रोज प्रश्न विचारतात की आता काय तुम्ही प्रीतमताई काय करणार किंवा प्रीतमताईंना घरी बसवणार का? तर त्याचं उत्तर एक मला देणं आवश्यक होतं, खास करून माझ्या मतदारसंघामधल्या लोकांचं कन्फ्युजन घालवण्यासाठी की मी प्रीतम मुंडे जी माझी बहीण आहे, तिची मी पिता देखील आहे, मी तिची नेता देखील आहे, मी मोठी बहीण देखील आहे. आणि या भूमिकेतून तिचं राजकारण संगोपन करणं हा हेतू नसून त्या राजकारणातून तिला काढणं हे माझं अयोग्य राहील. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाला, माझ्या जे चारित्र्य मी राजकारणामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये देण्याच्या भूमिकेत मी नेहमी राहिलेली आहे, घेण्याच्या आणि हिसकावून घेण्याच्या तर अजिबात नाही. त्यामुळे जोपर्यंत मी प्रस्थापित करते लोकांना, विस्थापित करत नाही असं मी म्हटले आणि हेच त्याच्या मागचं म्हणणं आहे. पंकजाताई, एकंदरीत लोकांच्या मनात हा प्रश्न का यावा याचा जर विचार केला तर त्याचं कारण असंही असू शकतं की इतक्यातच राष्ट्रवादी आणि पर्यायानं धनंजय मुंडे हे सुद्धा सत्तेत तुमच्या पक्षाबरोबर सहभागी झाले आहे. परळीचे ते सिटिंग आमदार आहे आणि म्हणून कुठंतरी त्यांनाच हे तिकीट आता मिळेल आणि मग तुम्हाला कसं ॲडजस्ट करायचं, तर लोकसभेत करायचं, या विचारामुळे हे प्रश्न येतात आहेत का? अजिबात नाही. माझ्या चाहत्यांमध्ये आणि माझ्यामध्ये भीती नावाची गोष्ट अजिबातच नसते. मला कुठलीही भीती नाही. आणि राष्ट्रवादीच्या बरोबर जाण्याच्या निर्णयानंतर मी जेव्हा प्रेस घेतली तेव्हा झालेल्या मंत्रिमंडळाचं अजित पवारांपासून ते धनंजयपर्यंत मी अभिनंदनच केलेलं आहे. कोणाला काही मिळाल्यामुळे असुरक्षित व्हावं असं माझा राजकारणाचा आत्तापर्यंतचा प्रवास नाही. परंतु आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये एकदम प्रभावी मोठ्या नेत्याची जागा ही जर त्याच्यापुढे क्वेश्चन मार्क येत असेल तर त्याच्यामध्ये पक्ष नक्कीच चर्चा करतो. माझी अपेक्षा आहे भविष्यामध्ये पक्ष यावर चर्चा करेल आणि ते ठरवतील किंवा ते चर्चा करतील तेव्हा बाकीचे विषय हाताळता येतील. आता हे बोलणं फार प्री मॅच्युअर आहे. एक माझं ठाम मत आहे की मी प्रीतमला विस्थापित करून मला प्रस्थापित करण्यामध्ये माझ्या संबंध महाराष्ट्रातील फॉलोअर्सला आणि माझ्या मनाला हा निर्णय पटणार नाही. येणाऱ्या काळामध्ये पंकजाताई आपण काय करणार आहात? लोकसभा लढणार आहात का, की विधानसभा लढायची आहे, की दुसरी कुठली जागा लोकसभेची परळी सोडून? मी हे सांगितलं की प्रीतमला टोटली रडारवरून हटवून किंवा तिचं विस्थापन करून काही मिळवावं हे माझ्या राजकारणामध्ये ना, मी एका कुठल्याही पदावर नाही आज. ना माझ्याकडे सत्ता आहे की माझे कार्यक्रम मोठे लावावे, ना माझ्या हाताखाली आमदार खासदार आहेत का मी स्वाधी ग्रामपंचायतची सदस्य नाही. पण मी जर ही परिक्रमा केली, जर मी
म्हणजे मी नसते, पंकजा मुंडे एक बहुजन समाजातील एक महिला नसते, तर कदाचित रकानेच्या रकाने भरले असते माझ्या कौतुकाचे, की काय परिक्रमा काढली आहे कुठलंही मिशन नसताना. पण ह्या सगळ्या विषयांवर जेव्हा मी स्ट्रगलमधून माझ्या जात असते तेव्हा माझ्या लक्षात येतं की माझा जो स्वभाव आहे किंवा माझं जे आत्तापर्यंतचा प्रवास आहे ज्याच्यामध्ये मी सत्य बोलते आणि कोणालाही मी कधी नखानी देखील दुखवत नाही, तर ती माझी बहीण आहे. तर तिचं 10 वर्ष तिने खासदारकी म्हणून राजकारण केलं, तिला असं उचलून मी टाकून देणं हे सुद्धा माझ्या राजकीय प्रवासाला सुद्धा न शोभणार आहे. पंकजाताई, तुमची इच्छा काय आहे, लोकसभा की विधानसभा? माझ्या मनात सध्या कुठल्याही इच्छा नाही आहेत, कारण माझ्या मनातल्या इच्छा त्याच्यावरचे झालेले निर्णय वगैरे ह्या 4.5-5 वर्षामध्ये या गोष्टींच्या अनुभवातून मी गेल्यामुळे आता माझ्या मनामध्ये अशी कुठलीही इच्छा नाही. माझ्या मनामध्ये ही इच्छा आहे आणि हा माझा आत्मविश्वास आहे की बरेचसे लोक सभागृहात जातील किंवा नाही जाणार याला मला कारण ठरायचं. पंकजाताई, एकंदरीतच जर बघितलं तर परिक्रमा किंवा यात्रा ही आम्ही गोपीनाथजींची पण बघितले होते आणि त्याच्या पाठीमागे काय एक यश मिळतं ते सुद्धा आम्ही बघितलं होतं. एक रिइन्फोर्समेंट ऑफ लिडरशिप त्यातनं होत असते. तुम्ही सुद्धा ही यात्रा काढली, आम्ही तुम्हाला भरभरून मिळणारं लोकांचं प्रेम बघितलं. तुमचा जो हेतू होता तो साध्य झाला का? मी माझ्या स्वतःच्या यात्रेकडे जेव्हा बघते त्याच्यातून मला जे साध्य करायचं होतं ते साध्य झालंय. कारण असं आहे की मला साध्य करायचं होतं ही परिक्रमेमध्ये ही सर्व दर्शनं ती साध्य होत असताना मला जे जनतेचं दर्शन घ्यायचं होतं ते विराट स्वरूपच असणार होतं. कारण जर तुम्ही माझे 3 जूनचे, 12 डिसेंबरचे, दसऱ्याचे, इवन गोपीनाथगड नाशिकचं आत्ता रिसेंटली गडकरी साहेबांच्या हस्ते लोकार्पण झालं, तुम्ही माझे कुठलेही कार्यक्रम व्हिज्युअल्स काढा मागच्या 15 वर्षातले, तुम्हाला लोक असेच दिसणार आहेत. पण यावेळी लोकांमध्ये जे उत्कंठता होती, आतुरता होती आणि अस्वस्थता होती याचा परिणाम जास्त होता की JCBनी फुलं उधळून त्यांनी मला त्या एक लार्जर दॅन लाईफ असं कार्यक्रम झाला आणि त्याला कुठेतरी भव्यतेबरोबर दिव्यता सुद्धा प्राप्त झाली. तर मला वाटतं मला जे साधायचं ते साधलं आहे. मला नाही, जगालाही वाटतच असेल, कोणी बोलेल कोणी बोलणार नाही. एकंदरीतच आम्ही गोपीनाथजींच्या सुद्धा यात्रा बघितलेल्या आहेत आणि तुम्ही तर खरं लहानपणापासूनच तसं वाढला आहात. तर ह्या यात्रा ज्या आहेत ती यात्रा करत असताना त्यांची आठवण झाली का? काय नक्की या यात्रेतून साध्य केलं, काय सांगाल? खरं तर माझी पहिली यात्रा नाही आहे, कारण मी यलगारमधून युवा मोर्चात मुंडेसाहेब जीवित असताना देखील मी यात्रा केली होती आणि त्यावेळी मी बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये भव्य सभा घेतली होती. ज्याला मुंडेसाहेबही कन्फ्यूज होते, ते म्हणत होते शारदा प्रांगण तू कशी भरणार, तू साधी युवा मोर्चाची अध्यक्ष आहेस. पण ते भरलं होतं आणि माझा पहिल्यापासून तसा स्वभाव आहे. मला एखादी जबाबदारी दिली किंवा एखाद्या मिशनवर मी गेले तर ते मिशन मी फत्तेच करते किंवा ते लार्जर दॅन लाईफच करते. मी इव्हेंट्समध्ये महाजनांचा टच असल्यामुळे मी त्या परफेक्टच करते आणि आता मला वाटतं की मी ह्याच्याकडे जशी बघते त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये आज एका शब्दात जर तुम्हाला काही सांगायचं झालं तर समाधान आहे. समाधान आहे, मात्र राजकारणाचा स्ट्रेससुद्धा नक्कीच तुम्हाला आहे. एकंदरीत जे काही मागच्या काळामध्ये घडलं, जी वक्तव्य आम्ही ऐकलीत, त्यानंतर राजकारणामध्ये असा कुठला नेता आहे, अशी कुठली मंडळी आहे ज्यांच्या समोर तुम्ही तुमचे राजकीय ध्येय किंवा तुमचं मन मोकळं करता, राजकारणाचा ॲडवाईस घेता? कोणत्याही नाही. नेत्याजवळ काय, मी कोणाजवळच मन मोकळं करत नाही. माझं मन मी ईश्वराजवळ मोकळं करते, कारण माझे बाबा ईश्वरात समावेश झालेत. कोणताही नेता आज माझ्या असा जवळ नाही की मी त्यांच्यावर राजकारणावर बोलावं किंवा कोणताही नेता आज एवढा रिक्त नाही की त्यांनी दुसऱ्याच्या जीवनासाठी काही करावं. अशी आजची राजकीय परिस्थिती, प्रत्येकजण आपल्या स्ट्रगलमध्ये व्यस्त आहे. तर कोणत्या नेत्याजवळ मी माझं मन व्यक्त करत नाही. कधी बोलता आलं तर मला भाग्य वाटेल माझं.
पंकजाताई, तुम्ही आमच्याबरोबर संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. खरं तर पंकजाताईंच्या आज यात्रेनंतर आम्ही त्यांच्याशी हा संवाद साधला होता, जो आम्ही तुम्हाला दाखवला. आता बघूयात या प्रश्नावर आपण दिलेला कौल, आणि तो कौल पाहायला आपण जाऊया माझाच्या पोल सेंटरला. आज यूट्यूबवर आपल्या या प्रश्नाला की प्रीतम मुंडेंना हटवून बीड लोकसभा लढणार नाही, पंकजा मुंडेंचा या वक्तव्याचा अर्थ काय, एकूण 42,000 मतं ह्या आपल्याला यूट्यूबवर आलेली आहे. हा भाजपाला इशारा आहे असे म्हणणारे 63% लोक आहेत. 16% लोक ह्याचा अर्थ त्या परळीतूनच लढणार असं काढतात आहेत. तर 12% म्हणणं आहे की त्यांची नाराजी कायम आहे हे वक्तव्य दाखवतं. आणि वरील सर्व गोष्टी त्यात सम्मिलित आहेत म्हणणारे 8% लोक आहेत. आता आपण ट्विटरचा कौल बघूया. ट्विटरमध्ये हा भाजपाला इशारा आहे असं 21% लोक मानतात. परळीतूनच पंकजा लढायचे इच्छुक आहेत हे मानणारे 22% आहे. तर नाराजी कायम आहे हे म्हणणारे 20% आणि वरील सर्व पर्याय म्हणणारे 37% लोक आहेत. राजकारणातच लहानाची मोठी झालेले पंकजा मुंडे यांनी नक्कीच हेरला असेल की ब्रेकचा राजकीय फायदा कमी आणि तोटाच जास्त असतो. गोपीनाथ मुंडेंच्या संघर्ष यात्रांपासून तर स्वतःच्या एल्गार यात्रेपर्यंत नेतृत्व पुनर्जीवित करण्यासाठी किंवा त्याला अजून प्रखर करण्यासाठी पंकजा यांना राजकीय यात्रेचं महत्त्व माहिती आहे. त्यामुळेच ब्रेकनंतर त्यांनी शिवशक्ती परिक्रमेनं सुरुवात केली आहे. यात त्या किती सातत्य राखतात, लोकांचे प्रश्न घेऊन त्या जातात का, पक्षांतर्गत समीकरणं कशी सांभाळतात यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे सगळे महत्त्वाचे गुण असूनही आपण का मागे पडलो आहोत याचा विचार त्यांनी 2 महिन्याच्या ब्रेकमध्ये केला असेल अशी आशा करूयात. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. मराठा आरक्षण आणि त्यासाठी सुरू असलेलं मनोज जरांगेंचं उपोषण. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 14वा दिवस आणि सरकारनं काढलेल्या शासन निर्णयावरून कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे कालपासून जरांगे यांनी पाणी प्राशन करणं बंद केलंय, तसंच सलाईनही काढून टाकलंय. मात्र गेल्या 15 दिवसांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण मात्र पूर्णपणे ढवळून निघालंय. मनोज जरांगेंचं उपोषण, लाठी हल्ल्यानंतर बदललेलं राजकारण आणि त्याचे महाराष्ट्रात उमटणारे पडसाद, त्यातून निर्माण होणारी अस्थिरता यावर सरकारनं तातडीनं समिती स्थापन करत काही शासन निर्णय काढले. मात्र त्यावरही जरांगेंचं समाधान होईना. म्हणून अखेर सरकारनं मोठा निर्णय घेत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं, जी काही मिनिटांपूर्वीच सुरू झाली आहे. याच बैठकीवर आहे आपला आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. जरांगेचा विरोध ही राज्यात बघायला मिळाला. महाराष्ट्रातील ओबीसी महासंघ आणि काही कुणबी संघटना आक्रमक झाल्या. राज्यातले ओबीसी नेतेही आक्रमक झाले. इतकंच नाही तर नागपुरात ओबीसी महासंघानं अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात आंदोलनही सुरू केलंय. तिथे त्यांच्या खांद्याला खांदा लावून भाजप आणि काँग्रेसमधील ओबीसी नेते मंडळीही दिसली. तर दुसरीकडे मराठा समाजाची आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं पाहायला मिळाली. ठाण्यात सकल मराठा मोर्चाच्या वतीनं बंदचं आवाहन केलं होतं. त्याला मनसे आणि मवियातील सगळ्याच पक्षांनी पाठिंबा दिला. नांदेडमध्येही अनेक तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर पंढरपुरातही लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळला.
त्यामुळे नुसते आरक्षणच पेटले नाहीये, तर राजकीय पक्ष आणि नेते ही मैदानात दिसत आहेत आणि त्यामुळेच आजची आता सुरू असलेली सर्वपक्षीय बैठक ही राज्याच्या सुरक्षितता, शांतता आणि सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची वेळ नक्की कधी येते, त्याचे अधिकार कुणाकडे असतात आणि यापूर्वी अशा बैठका कधी कधी आयोजित केल्या होत्या हेच जाणून घेण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. साधारणपणे अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलवतात असं आपल्याला माहिती आहे. अधिवेशन नसतानाही बैठक आयोजनाचे अधिकार आहेत. बैठक आयोजनाचे अधिकार सत्ताधाऱ्यांनाच असतात. संसदीय कामकाज मंत्र्यांद्वारे बैठकीचं आमंत्रण दिलं जातं. जेव्हा अधिवेशनाची बैठक असते तेव्हा बैठकीत ठराविक मुद्द्यांवर सर्वपक्षीय चर्चा ही अपेक्षित असते. G20 यजमानपद मिळाल्यानंतर मोदी सरकारनं अशी एक बैठक बोलवली होती. चीन मुद्द्यावरून केंद्रात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन सुद्धा झालेलं आपण बघितलं. कोरोना काळातील निर्बंधांवरही मोदींनी बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन संदर्भात अशीच बैठक बोलवली होती. कर्नाटक सीमावाद प्रकरणात महाराष्ट्रात बैठकांचं एक सत्र झालं होतं. लोकपाल संदर्भात जेव्हा निर्णय घ्यायचा होता तेव्हा मनमोहन सरकारनं सुद्धा अशीच बैठक बोलवली होती. 26/11च्या हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारनं सुरक्षेसंदर्भात सुद्धा अशीच एक बैठक बोलावली होती. या बैठकांना कोणाला बोलवायचं याचे सर्वाधिकार सत्ताधाऱ्यांना असतात. एकनाथ शिंदेंच्या सरकारनं बोलावलेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाशिवाय कोणकोणते नेते सामील झालेत तेही पाहूयात आणि त्यासाठी पुन्हा जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आज आत्ता सुरू असलेल्या या सर्वपक्षीय बैठकीसाठी आमंत्रित आहेत काँग्रेसचे अशोक चव्हाण. ते उपस्थित नाहीत, मात्र त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते, ते उपस्थित राहणार. ते उपस्थित झाले आहेत. त्यांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आहे. अंबादास दानवे ठाकरे गटाचे, ते उपस्थित आहे. त्यांची भूमिका आहे केंद्रानं आरक्षणाची मर्यादा वाढवावी, इतरांच्या आरक्षणाला धक्का नको. उदयनराजे भोसले उपस्थित आहेत. आरक्षण मिळायला हवं ही त्यांची भूमिका आहे. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार नाहीत. ते सध्या विदर्भातील जनसंवाद यात्रेत सामील आहेत. बाळासाहेब थोरात काँग्रेस नेते उपस्थित आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण द्यावं अशी त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील उपस्थित आहेत. मागासवर्ग आयोगाच्या निकालाप्रमाणे निर्णय घ्यावा अशी त्यांची भूमिका आहे. राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपस्थित आहेत. मागासवर्ग आयोगाच्या निकालाप्रमाणे निर्णय घ्यावा ही भूमिका आहे. चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित आहेत बैठकीला. जी सरकारची भूमिका तीच त्यांची भूमिका. जयंत पाटील शेकापचे उपस्थित राहणार नाहीत. बैठकीचं पत्र मिळालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे नाव यादीत असूनही. हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे उपस्थित नाही. प्रकृती चांगली नसल्याचं त्यांचं कारण आहे. कपिल पाटील लोकभारती पक्ष उपस्थित आहेत. त्यांची भूमिका अजून अस्पष्ट आहे. विनय कोरे जनसुराज्य पक्ष उपस्थित नाही. पूर्वनियोजित कार्यक्रम हे त्यांचं कारण आहे. महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष उपस्थित राहणार नाहीत. त्यांचे प्रतिनिधी मात्र उपस्थित राहणार आहेत. बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्ष उपस्थित राहणार नाहीत. पक्षाचा नियोजित दहीहंडीचा कार्यक्रम हे त्यांचं कारण आहे. राजू पाटील हे मनसेकडनं उपस्थित आहेत. त्यांचा आत्ताची भूमिका स्पष्ट आहे. रवी राणा हे युवा स्वाभिमानीचे उपस्थित राहणार नाहीत. त्यांची ही भूमिका सध्या स्पष्ट आहे. विनोद निकोले माकपाचे उपस्थित आहेत. कायद्याच्या चौकटीत राहणारं आरक्षण द्यावं ही भूमिका. संभाजी राजे छत्रपती स्वराज्य
संघटना ते उपस्थित आहेत. आधी सरकारनं भूमिका स्पष्ट करावी असं त्यांची मागणी आहे. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी उपस्थित राहणार नाही. सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटना उपस्थित राहणार. ही सर्व नेते मंडळी आजच्या या सर्वपक्षीय बैठकीसाठी आमंत्रित होते. काही उपस्थित आहेत, काही नाही. सध्या राज्यातले 2 मोठे समाज मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यांच्यात संघर्ष पेटण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जरांगेंनी उपोषण तीव्र केलंय. त्याला राजकीय पाठिंबाही मिळतोय. त्यातच जरांगेंची प्रकृती सांभाळणंही तितकंच जिकिरीचं बनलंय. अशा सगळ्या बाजूनं सरकार कोंडीत सापडलंय. ही कोंडी फोडण्यासाठी सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचे हे पाऊल पुढे टाकलंय. ही बैठक किती महत्वाची आहे ते खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सुस्पष्ट केलंय. ते बघूयात. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध करणं हे पहिलं काम आहे. त्याला मी प्राधान्य देतोय. त्यावर डेडिकेटेड कमिशन, ती कमिटी, सगळे लोक काम करत आहेत. म्हणजे जे इतर समाजाचं आरक्षण कमी न करता जसं मराठा समाजाला आरक्षण यापूर्वी दिलं होतं तीच भूमिका आजही सरकारची आहे. माझं सर्व मराठा समाजाचं निर्णय घेणारं सरकार आहे. फक्त हे जे आरक्षण आहे ते टिकणारं असलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीमध्ये ते कुठेही त्याला बाधा येता कामा नये अशा प्रकारचं काम सरकारची भूमिका आहे. त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे काम करू शकतो. त्यासाठी आजची बैठक सर्वांना बोलवलेलं आहे. प्रत्येकाच्या सूचना, त्यामध्ये चांगल्या सूचना हे मराठा समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी दिल्या पाहिजे एवढी अपेक्षा आमची. आजची जी बैठक आहे त्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे की एक ब्रॉड कन्सेन्सस तयार करावा, जेणेकरून आपल्याला कुठल्या मार्गाने पुढे जाता येईल आणि मराठा समाज असेल किंवा वेगवेगळ्या समाजांचे या ठिकाणी जे काही प्रश्न समोर येतात आणि विशेषतः आता श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहेत, काही त्यांच्या मागण्या आहेत, काही इतरही मराठा समाजाच्या संघटनांच्या मागण्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा एक नीट एकत्रित विचार करून राज्याने याच्यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेता असा प्रयत्न त्याच्यामध्ये आहे. दरम्यान याच बैठकीत असलेले छत्रपती संभाजीराजे अर्ध्या तासातच बाहेर पडले आणि त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. बैठक आज सुरूच आहे. काय म्हणाले ते पाहूयात. तुम्ही काहीतरी GR काढाल आणि परत एकदा तो कोर्टात जर अडकला तर ते मुळीच चालणार नाही, कदापि चालणार नाही. कारण पूर्वी 49 मराठा समाजातल्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणून मराठा समाजाच्यावर खेळ होता कामा नये हे मी स्पष्ट सांगितलं. परत मी एकदा सांगू इच्छितो की जर का त्यांच्या तज्ज्ञांनी जे मतं मांडलेत आणि तुमच्या समितीला जर ते पटत असतील आणि ते कायदेशीर बसत असतील आणि कायदेशीर आरक्षण तुम्हाला कायद्याच्या चौकटीत देता येत असेल सरसकट प्रमाणपत्र तर तुम्ही द्यायला पाहिजे हे मी स्पष्ट बोललोय. इकडे सरकार आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतंय. त्याला विरोधी पक्षातील नेत्यांनीही पाठिंबा दिल्याचं दिसतंय. अशा वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र सरकारच्या भूमिकेवर गंभीर टीका केली आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं तर मग पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडं मारलंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण पाहूयात. मुख्यमंत्र्यांनी तर फारच चुकीचा निर्णय घेतलेला आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे 2 भाग केलेले आहेत आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले. मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारले. आणि माझा आक्षेप असा आहे की तुम्ही आज निजामकालीन कागदपत्र, पुरावे, दाखले ग्राह्य धरताय, पण मग शाहू महाराजांचे दाखले तुम्ही ग्राह्य धरत नाही. हा कुठला न्याय? त्यामुळं आता दिल्लीमध्ये पण भाजप सरकार आहे, महाराष्ट्रात देखील भाजप सरकार आहे. त्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. आज महाराष्ट्रावर राजकारण बाजूला सारून समाजहित हे पुढे ठेवण्याची वेळ आली आहे
आणि ते सांगण्याची, परखडपणे सांगण्याची वेळही आली आहे. जनतेने ते समजण्याचीही हीच ती वेळ. सरकार कात्रीत सापडली आहे म्हणून त्यांची कोंडी अजून कशी जास्त करता येईल हे तर वेगवेगळी वक्तव्य करून विरोधक साधू शकतात. तसेच सरकार पक्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा काय केले म्हणत डाव उलटवायचा प्रयत्नही करू शकतात. पण आज आम्ही मात्र सर्वपक्षीय बैठकीला जाणाऱ्या नेत्यांकडे नक्की या परिस्थितीकडे ते कसं बघतात, खरंच काही उपाययोजना आहेत का त्यांच्याकडे, हा सवाल केला. नाहीतर ह्या बैठका आणि हे आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रासाठी वांझोटेच ठरणार. आरक्षणाची कोंडी कशी फोडणार यावर आपापले मार्ग बैठकीपूर्वी नेत्यांनी काय सुचवलेत ते पाहूयात. ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला पूर्णपणे त्या ठिकाणी न्याय हक्क आरक्षण हे देण्याकरता सरकार जर तयारी करता आहे तर मला वाटतं दोन समाजाला समोर समोर आणणे काही योग्य नाही. ओबीसी समाज आणि मराठा समाज एक भाऊ आहेत आणि दोन्ही भावामध्ये काही आपसात वाद लावणे काही योग्य नाही आहे. पण मला वाटतं सरकार काही अशी परिस्थिती निर्माण करणार नाही. सरकार मराठा समाज आणि ओबीसी समाजाला दोघांचे हक्क जो आहे तो हक्कावर कुठलाही गदा येणार नाही. आमचं मत एक बाबतीत आहे की 50%च्या वर ही मर्यादा नेणं हा एकमेव उपाय आम्हाला दिसतो आहे. त्या बाबतीतले प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करावे. आणि त्यांचं सरकार वर आहे, चांगले संबंध त्यांचे आहेत. त्यांनी जर मनावर घेतलं तर अवघड नाही असं आम्हाला वाटतं. मराठा समाजांच्या अपेक्षा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा अधिकार शासन म्हणून पूर्ण पार पाडावा. आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. हे करत असताना कोणताही समाज दुखावणार नाही, त्याच्यावर अन्याय होणार नाही आणि त्यांच्या वाट्याचं दुसऱ्याला देण्याची पाळी येणार नाही, ही दक्षता सरकारने घ्यावी. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये. सर्वोच्च न्यायालयाने या महाराष्ट्रातल्या 50%च्या वर गेलेल्या आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. परंतु केंद्र सरकार हे भारतीय जनता पार्टीचं आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षाचा अशा पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण देताना जर रिझर्वेशनची मर्यादा पुढे नेली तर त्याला पाठिंबा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण देताना जे काही आरक्षण द्यायचं त्याच्यासाठी संसदेनं कायदा संमत केला पाहिजे. ना मला वाटतं सरसकट होऊ शकत नाही. सरसकट करायचं म्हटलं तर आखरी एक GR असा काढायला पाहिजे. ते होऊ शकतं, त्याला काही फार. पण त्यात बाकीचे ओबीसी मधले विरोध करत आहे. ते म्हणतात आमचा कोठा कमी होईल. मराठे जर त्याच्यात आले तर मग ओबीसीचा कोठा कमी होईल, ते बाकीचे पेटणार. तोडगा जो आहे, सरकार सगळ्या कुठल्या ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागला नाही पाहिजे, कोणाच्या आरक्षणामध्ये कोणाला कमी पडलं नाही पाहिजे आणि मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का लागायला नको, नेमक्या याच सूचना हे नेते आता सुरू असलेल्या बैठकीतही देत असतील. आणि आपणही हीच अपेक्षा करूयात की आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीतरी तोडगा निघावा. खरंच हा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवता येईल, त्यासाठी शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे आरक्षणाच्या कोट्यात वाढ करणेच हाच एक पर्याय आहे का? तो आज आंदोलनात नसणाऱ्या समाजांना मान्य होणार आहे का? आज महाराष्ट्रात आरक्षण 52% पोहोचले. त्यापैकी 19% आरक्षण ओबीसींना आहे आणि याच 19%मध्ये 300 पेक्षा जास्त लहान मोठ्या जातींचा समावेश आहे, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी 0 आवरमध्येच केला होता. त्यामुळे जर त्याच 19%मध्ये मराठा समाजाचाही समावेश केला तर जनरल कॅटेगरीपेक्षा जास्त स्पर्धा या कोट्यात होईल. त्यामुळेच आज महाराष्ट्रात 2 मोठे समाज एकमेकांसमोर येण्याची भीती निर्माण झाली आहे. ही कोंडी कशी फोडता येईल? आता वेळ झाली आहे आजच्या ह्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी आपण जाऊया मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सरकारनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटणार का? फेसबुकवरून विनोद मोरे, अगोदर पण खूप बैठका झाल्या, खूप समित्या स्थापन झाल्या, पण काही हाती लागलेलं नाही. तिथं जाऊन फक्त गप्पा मारू नका म्हणावं, काहीतरी तोडगा काढावा.
फेसबुकवरूनच विलास करकरे, नाही सुटणार त्यांची इच्छा नाही. फेसबुकवरून बाबा ठाकूर, तिढा सुटणार नाहीच. इंस्टाग्रामवरून गजानन चंद्रभागा बोरकर, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर हे पुढारी मराठ्यांचा फक्त वापर करून घेतील, आरक्षण काही देणार नाही. इंस्टाग्रामवरून मंगेश हंबर्डे, याआधीही अशा अनेक सर्वपक्षीय बैठका झाल्या पण कुठलाही तोडगा निघाला नाही, त्यामुळे यावेळेसही तोडगा निघणार नाही. इंस्टाग्रामवरून तन्मय नाईक, कोर्टात हे आरक्षण टिकणार नाही असं अनेक कायदेतज्ञ सांगून देखील राजकारणी आमिष दाखवत आहेत लोकांना. इंस्टाग्रामवरून दत्त चव्हाण, सर्व राजकीय नेत्यांची इच्छा असेल तर कुठलाही तिढा सुटणे अशक्य नाही. ट्विटरवरून ज्योतिबा मोहनगिक, नाही, कारण हा प्रश्न सोडवायचा नाही, यावर फक्त राजकारण करायचे आहे. यूट्यूबवरून विजय नेमाडे, सर्व पक्ष म्हणजे कोण, जे काल आणि आज सत्तेत होते किंवा आहेत, त्यांना हा तिढा सोडवायचा असता तर त्यांनी सत्तेत असतानाच सोडवला असता. हे सगळे पर्याय सध्या तरी सर्वत्र चर्चेत आहेत. लोकांची मतं आपण बघितली. मनोज जरांगेच्या उपोषणाला सुरुवात झाली तेव्हापासून आरक्षणाचा कोटा वाढवल्याशिवाय मराठ्यांना वेगळं असं आरक्षण देणं शक्य नाहीये, ही बाब सातत्यानं नेते मांडत आहेत. कारण जर ओबीसीतून दिलं तर संघर्ष होईल, हेही महाराष्ट्रानं आता पाहिलंय. त्यामुळे आता कोर्टासमोर टिकेल असा पर्याय शोधणं गरजेचं बनलंय. आता वेळ झालीये आपल्या पोल सेंटरला जाण्याची आणि बघायची कौल महाराष्ट्राचा. आजचा आपला प्रश्न होता, सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटणार का? 35,000 मतं आली आहेत यूट्यूबवर. 70% लोकांना वाटतं तिढा सुटणार नाही, फक्त 30% लोक आशावादी आहेत, होय म्हणतात. ट्विटरचा कौल बघूया. 78% लोकांना वाटतं तिढा सुटणार नाही, फक्त 22% आहेत की ज्यांना वाटतंय की आरक्षणाचा हा तिढा सर्वपक्षीय बैठकीत सुटू शकेल. दोन 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण कायमच अस्थिर राहिलंय. त्यात 3 वेळा सरकार बदललं तर गेल्या वर्षभरात 2 मोठे राजकीय पक्ष फुटले. अशा राजकीय घडामोडींसोबतच कोरोना, एसटी कर्मचाऱ्यांचा महिनाभर चाललेला संप असेल अशाही घटना घडल्यात. मात्र एक उपोषण, त्याच्या मागणीसाठी शासन निर्णय, त्यावर दुसऱ्या समाजाचा विरोध, त्यांचं उपोषण आणि कात्रीत सापडलेलं सरकार, बहुतेक ही वेळ पहिल्यांदाच आली असेल महाराष्ट्रावर. हाच गुंता सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कस लागणार आहे, हेही तितकंच. नुसते जरांगेचे उपोषण सोडवणे हे आव्हान नाहीये आज या सर्वपक्षीय बैठकीसमोर, तर कुठल्याही निर्णयानं इतर भागांमध्ये जरांगे तयार होऊ नये हे त्याहून मोठं चॅलेंज आहे. या सर्वांनी आपापसातील राजकारण, राग, लोभ, हेवे दावे महाराष्ट्र हितासाठी खरंच काही काळ दूर ठेवले तर सरकारला कठीण पण योग्य निर्णय घेता येईल. आणि तसे झाले नाही तर राजकीय विरोधक जिंकणार, असे नाही तर महाराष्ट्र हरेल, एवढे मात्र नक्की. पुरोगामी महाराष्ट्र, संविधानाचा आदर करणारा महाराष्ट्र, पण परत एकदा महाराष्ट्रात हीच दृश्य बघायला मिळत आहेत. रविवारच्या रात्री जाळपोळीच्या घटना घडल्या सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात, आणि कारण आहे असहिष्णुता. सोशल मीडियाच्या बेजबाबदार वापरामुळे नुसती ही जाळपोळच घडली असं नाहीये, तर यात 15 जण जखमी आणि 2 मृत्यू घडून आले आहेत. त्यामुळे आज प्रचंड तणाव बघायला मिळतोय. दरम्यान तातडीचा उपाय म्हणून जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. एक बेजबाबदार पोस्ट, त्याला फॉरवर्ड करणारे
हे येणाऱ्या पिढीचे आपण एका क्लिकवर किती नुकसान करत आहोत ह्याचा विचार का करत नाही? आणि नुकसान फक्त एका भागाचे होत नसते. अशाच घटना एखाद्या राज्याबद्दल आणि पर्यायानं देशाबद्दल इतर देशांचे ग्लोबल इंडस्ट्री आणि इंडस्ट्री लीडर्सची मतं वाईट करायला कारणीभूत ठरतात. तुर्तास वेळ झाली आहे आजच्या भागात इथंच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात नव्या विषयांसह, नव्या चर्चेसह. त्यासाठी तुम्हीही व्यक्त व्हा आणि पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.